नमस्कार, मी अक्षता. आज सकाळपासूनचे मेडिकल स्टोअर्स बंद आहेत. ते कशामुळे बंद आहेत हे मोस्ट ऑफ दी लोकांना तर माहितीच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर फर्स्ट रिझन असं आहे की ऑनलाईन मेडिसिन विक्री बंद झाली पाहिजे, कारण प्रत्येक ड्रगला मेडिसिनला एक स्टोरेज कंडिशन असते. तर समजा एक इन्सुलिन आहे जे की शुगर पेशंटसाठी यूज केलं जातं आणि त्याची स्टोरेज कंडिशन अशी आहे की ते 2 डिग्री ते 8 डिग्री सेल्सिअस फ्रीजमध्ये ठेवलं जातं. आणि जर तेच ऑनलाईन मागवलं तर त्याची स्टोरेज कंडिशन मेंटेन होते का नाही याचा विचार केलाय का कधी? जर ते विदाउट फ्रीज असंच बाहेर स्टोअर केलं तर त्याची पोटेन्सीही कमी होते आणि डिग्रेडेशनही होतं. तर याचं सेकंड रिझन असं आहे की कॉर्पोरेट्सद्वारे जे अव्यावसायिक डिस्काउंट आहेत ते बंद झाले पाहिजेत. आणि थर्ड रिझन असं आहे की डुप्लिकेट औषधं बंद झाली पाहिजेत. आता डुप्लिकेट मेडिसिन म्हणजे दिसायला नावाने किंवा पॅकेजिंगने ओरिजिनल औषधासारखेच असते, पण ते अधिकृत कंपनीने बनवलेलं नसतं. अशा औषधांमध्ये काही वेळा चुकीचे इन्ग्रेडियंट्स, कमी पोटेन्सी किंवा हार्मफुल केमिकल्सही असू शकतात. आणि याच 3 रिझनसाठी आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी ई फार्मसी आणि ऑनलाईन मेडिसिन डिलिव्हरीच्या विरोधात 1 दिवसाचा स्ट्राईक पुकारला आहे. आणि यामुळेच आज सगळे मेडिकल स्टोअर्स बंद आहेत.